सारेगमप लिटिल चॅम्प्स या लोकप्रिय रियालिटी शो मधून घराघरात पोहोचलेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन। या लोकप्रिय गायनाच्या कार्यक्रमातून मुग्धाने तिच्या सुमधुर स्वरांनी साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं। मुग्धाच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत। मुग्धा तिच्या चाहत्यांसाठी बरेचदा गायन सेवा करताना दिसते। गायनाचे विविध कार्यक्रम करत ती नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते। सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मुग्धाचे गायनासाठीचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत। सोशल मीडियावर मुग्धा नेहमीच सक्रिय असते। सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच अपडेट ती चाहत्यांसह शेअर करताना दिसते। अशातच सध्या मुग्धा अंदमान येथे गेली असल्याचं तिच्या पोस्टवरून समोर आलं आहे। अंदमान येथे गायन सेवेसाठी गेलेल्या मुग्धाने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे। याआधीही बऱ्याच दिवसांपासून ती अंदमानला गायन सेवेसाठी येत जात होती। मात्र यावेळची तिची ही अंदमानची ट्रिप काही खास असल्याचं समोर आलं आहे। मुग्धाने उकडीच्या मोदकांचा एक फोटो सोशल मीडियावरून शेअर करत म्हटलंय, काल थेट अंदमानात उकडीचे मोदक खाऊन संकष्टी चतुर्थी उपवास सोडला। गेले 2 वर्ष मी अंदमानला येत आहे। अंदमानला फार कमी मराठी लोक राहतात। इथे तमिळ व बंगाली लोकांची संख्या जास्त आहे। पण काल आमच्या कार्यक्रमाला हवाई दलातले अधिकारी श्री चेतन बागवे आले होते। ते मूळचे महाराष्ट्रातील आणि त्यातही आपल्या कोकणातील म्हणजे सिंधुदुर्गातील आहेत। त्यांनी मला व पार्थला मोदक खायला घरी बोलावलं होतं। अंदमानात येऊन संकष्टी उपवास सोडण्यासाठी उकडीचा मोदक मिळणं, अजून काय हवं। उकडीचा मोदक बघून विरघळून गेले, मस्त हाणले। या नादात इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करायची राहिली होती म्हणून आत्ता केली, असं म्हटलं आहे। काही दिवसांपूर्वीच मुग्धा व प्रथमेश दोघेही उत्तर प्रदेश येथे गायन सेवा करण्यासाठी गेले होते। तसेच नुकतीच दोघांनी जोडीने गाणगापूर येथील दत्त मंदिरात गायन सेवा केली। याचे काही खास फोटो दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।